संत्रा, 2 संत्र्याच्या मध्ये पपई, 2 संत्र्याच्या मध्ये पपई, 4 संत्र्याच्या मध्ये डाळिंब किंवा सीताफळ, पुन्हा तिकडे सीताफळाच्या दोन्ही बाजूला शेवगा किंवा हातगा, हातग्यावर काळी मिरी, संत्र्याच्या खोडावर काळी मिरी, 2 ओळीच्या मध्ये एक नाली पांदिण्याची, नालीच्या दोन्ही बाजूनं आच्छादन आणि त्या आच्छादनावर खाली जमिनीवर द्राक्ष किंवा स्ट्रॉबेरी, जमिनीवर आच्छादनावर. एका एकरात कमीत कमी 3 ते 6 लाख, तिसऱ्या वर्षी आपलं उद्दिष्ट आहे एका एकरात 12 लाख रुपये मिळाले पाहिजे. मित्रांनो, कोणतेही सरकार असो शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच काम करतं. त्यांच्या योजना शेतकऱ्यासाठीच असतात, त्यात काही वाद नाही. पण त्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. खरं आहे का खोटं आहे? आणि त्यामुळं सरकार बदनाम होतं. कारण ही मधली व्यवस्था. आमचे कृषी खात्याचे अधिकारी म्हणतात की पाळेकर साहेब आम्हाला शिव्या देतात. खरं आहे का खोटं आहे? आता मला सांगा, कृषी विद्यापीठ म्हणतात की जमिनीमध्ये काही नसतं म्हणून टाकावंच लागते. हे धादांत खोटं बोलतात. हे वाक्य शिव्या आहे का हो? हे वाक्य शिव्या आहे का? कोणत्या शब्दकोशात लिहिलं आहे? डिक्शनरीत लिहिलं आहे? नाही. मग असं का बोलतात? याला कारण आहे. कारण या पद्धतीमध्ये निविष्ठाचं वाटपच नाही. या पद्धतीने निविष्ठांचं वाटप नाही, कोणतेही वाटप नाही. म्हणजे 0 बजेट आहे. आणि 0 बजेट कोणालाही नको आहे, कोणालाही नको आहे. आणि म्हणून सरकारी यंत्रणा व्यवस्थित जर खरोखर सरकारशी सलग होऊन सरकारला त्यांच्या योजना 100% राबवणार असेल तर चमत्कारच होईल, त्यात काय वाद नाही. आणि म्हणून आपण सरकारकडे न पाहता, सरकारकडे कोणतीही मागणी न करता, कारण सरकारला सुद्धा मर्यादा आहेत, त्यांच्याकडे अमर्यादित साधनं नाही आहेत. आपल्या बळावर आपण जर काही केलं तर मला वाटते ते जास्त सोयीचं होईल. खरं आहे का खोटं आहे? माझं शिर्डीला शिबिर होतं. 6000 शेतकरी 6 दिवस. कोणी होतं का शिर्डी शिबिरात येतलं? तुम्ही होते. सगळा खर्च संस्थांनी केला, सगळा खर्च संस्थांनी केला. एक पैसाही कोणाला देऊ दिला नाही. सगळा 100 लोकांची टीम उभी केली होती सगळी व्यवस्था पाहण्यासाठी, त्यांची स्वतः संस्थांची. तसं मला वाटतं विदर्भात कोणतं संस्थान नाही आहे हे सगळं काम करणारं. तिथं राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत पाटील आले. म्हणे मुख्यमंत्र्यांनी मला पाठवलं आणि मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. आम्ही 3 तास चर्चा केली. नंतर शिबिरामध्ये त्यांनी भाषण दिलं. त्यांच्याशी चर्चा करताना मी 2-3च वाक्य म्हटले. म्हणा चंद्रकांत पाटील साहेब, तुमच्या सरकारकडून आम्हाला काहीही नको, कोणतीही सबसिडी नको, काही आमची मागणीच तुम्हाला नाही काही. म्हणजे तुम्ही कसं बोलता? म्हणजे हो, कारण आमची मागणी कोणती नाहीच आहे तुमच्याकडे. नंबर 1. नंबर 2, आम्हाला तुमच्याकडून कोणतीही आर्थिक मदत नको. शेतकऱ्यांना 1 पैसाही तुमचा नको. ते बघत राहिले. म्हटलं कसं? मी सांगतो. उलट तुम्हाला काही पाहिजे तर सांगा, आम्ही द्यायला तयार आहे, निःशुल्क सेवा द्यायला तयार. कारण शेतकरी भिकारी नाही. शेतकऱ्यासमोर जे प्रश्न आहे त्या प्रश्नांचं समाधान शेतकऱ्याच्या मुठीत आहे, मुठीत.
या काळ्या आईत आहे, मातीत आहे, देशी गायच्या शेणात आहे, ईश्वरानं दिलेले निसर्गिक संसाधनं, पाणी, पर्यावरण त्यामध्ये आहे. आणि नागपूरमधले पैसेवाले जे लोक आहे, ज्यांना विषमुक्त अन्न पाहिजे, ज्याच्या खिशात पैसे प्रचंड भरलेले आहे, त्यांच्या खिशात आमचं समाधान आहे. सरकारचं आम्हाला काही नको आणि खरोखरच काही नको. म्हणजे सरकारची चिंता जर आपल्याला कमी करायची असेल तर हाच एक उपाय आहे, हाच एक उपाय. आणि म्हणून मित्रांनो, आहे त्या परिस्थितीमध्ये सुरुवात आपण फक्त एका गायीपासून करायची. आणि कोणाकोणाकडे गाय नाही आहे हात वर करा. गाय नाही आहे, देशी गाय नाही आहे असं कोण कोण आहे? बरेच आहे की. हे कुठून आले? मंगळाहून आले का? बरं, काही हरकत नाही. मी तुम्हाला मंत्र सांगितलंच आहे, चोरून आणा, हे की नाही? झालं. नाहीतर सरकारची एक योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून गायी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही त्या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न करा. नंबर 2, एक ग्रुप बनवा. समजा तुमच्याकडे 2 एकर शेती आहे तर 15 लोकांचा ग्रुप बनवा. तुमच्याकडे 10 एकर शेती आहे तर 3 लोकांचा ग्रुप बनवा. 1 एकर शेती आहे तर 30 लोकांचा एक ग्रुप बनवा. स्वयंसेवा गट. आणि मग त्या गटा मिळून एक गाय विकत घ्यायची. समजा 30 लोकांचा ग्रुप आहे, तुम्ही ठरवलं की 1 एकर धान मी अवश्य घेणार, 1 एकर कापूस घेणार, 1 एकर फळबाग घेणार, ठीक आहे. मग एका शेतकऱ्याकडे तिला पाळायला द्यायचं, त्याला सांगायचं तू तिचं दूध तू घे, फक्त आम्हाला एका दिवसाचं शेणमूत्र दे, दूध तू घे आणि आम्ही चारा देऊ. म्हणजे एक शेतकरी एका दिवसाचा चारा त्या गायीला खाऊ घालेल, त्याचं शेणमूत्र त्या दिवसाचं स्वतः घेईल आणि दूध पाळणेवाला स्वतः घेईल. म्हणजे 30 दिवसाचं एक रोटेशन येतं, पूर्ण राहून येतो 30 लोकांचं. एका गटाला एक देशी गाय देता येते. फक्त एकच अट, ते देशी गायच असली पाहिजे, जर्सी होल्स्टीन नको. कोरडवाहू शेती आहे, मी सांगितलं की आपण भात लावणीच्या आधी परे टाकतो ना, तर 1 गुंठ्याला 10 किलो घनजीवामृत फेकून द्यायचं. परे टाकण्याच्या आधी मातीत मिसळून द्यायचं, पाणी द्यायचं, तण येईल ते वखरून मोकळं करायचं आणि मग बी फेकायचं, परे तयार होतं. आणि त्यावर 3 फवारण्या करायच्या त्या पर्यावर, रोपावर. 10 लिटर पाण्यामध्ये 200 मिली जीवामृत कपड्यानं काढून 7व्या दिवशी उगवून झाल्यानंतर, तिथून 7 दिवसानं 10 लिटर पाणी 500 मिली जीवामृत. आणि जेव्हा आपण परे उपडतो आणि लावणी करतो त्याच्या 5 दिवस आधी 10 लिटर पाण्यामध्ये 200 मिली आंबट टाक. अतिशय सुंदर परे तयार होतात, अतिशय सुंदर. रासायनिक खत नाही, कीटनाशक नाही, सारख्या आकाराचे तुम्हाला रोपं मिळतात. आणि मग रोप लावणी करायची आहे तर आपली मशागत केली आपल्या शेताची. शेवटल्या मशागतीच्या खाली आधी 200 किलो घनजीवामृत 1 एकरमध्ये टाकून द्यायचं, मातीत ते वखराने मिसळून द्यायचं आणि मग पाणी भरायचं. पावसाचं पाणी भरू द्यायचं किंवा सिंचनाचं पाणी भरायचं. पाणी भरलं की 200 लिटर जीवामृत त्यामध्ये ओतून द्यायचं पाण्यात आणि मग चिखलणी करायची. काय म्हणता तुम्ही त्याला? चिखलणी म्हणता ना, नंतर चिखलणी करायची. आणि चिखलणी केली की रोपं उपडायचे, त्या मुळ्या बीजामृतात बुडवायच्या. बीजामृत अगदी सोपं आहे. 10 लिटर पाणी घ्यायचं, 20 लिटर पाणी घ्या, 5 लिटर गोमूत्र घ्या, 5 किलो शेण घ्या आणि 50 ग्रॅम खाण्याचा चुना टाका. 1 मूठ बांधावर माती टाका, त्याला चांगलं घोळा, ढवळा चांगलं, रात्रभर झाकून ठेवा, दुसऱ्या दिवशी बियाला लावा. आणि मग रोपची मुळ्या फक्त बीजामृत बुडवायच्या आणि रोप लावणी करायची, बस झालं. आणि पुढं
महिन्यातून 2 वेळा 200 लिटर जीवामृत पाण्यात टाकायचं उभ्या पाण्यात, आणि 4 ते 6 जीवामृताच्या फवारण्या करायच्या. अतिशय उत्तम धान येतो, अतिशय उत्तम. कोणतंही पीक. तेव्हा आणि मग आता विक्री व्यवस्था, हे तुम्हाला समजलं का? गणित समजलं? विक्री व्यवस्था. आता मुंबईला शिवाजी नाट्य मंदिरामध्ये माझं एक दिवसाचं शिबिर झालं. फक्त मुंबईकर लोकांसाठी होतं. म्हणजे जे अध्यक्ष होते हाऊसिंग सोसायटीचे आणि ग्राहक संस्थांचे, त्याचे सदस्य आले होते, प्रतिनिधी. 1200 लोक आले होते. कच्चा हॉल भरलेला होता. आणि बाहेर आम्ही एक व्यवस्था केली, एक स्टॉल लावला. तिथं 30 रुपये किलोचे द्राक्ष विकायला ठेवले, रासायनिक, एका स्टॉलवर. दुसऱ्या स्टॉलवर नैसर्गिक द्राक्ष 100 रुपये किलोचे ठेवले. एका स्टॉलवर डाळिंब ठेवले 35 रुपये किलोचे रासायनिक. दुसऱ्या स्टॉलवर 120 रुपये किलोचे नैसर्गिक डाळिंब ठेवले. आणि संध्याकाळी दिवसभर शिबिर ऐकलं. संध्याकाळी जेव्हा समाप्त झालं, बाहेर झुंडी निघाल्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकाही मुंबईकरानं 30 रुपये किलोचं द्राक्ष विकत घेतलं नाही. 100 रुपये किलोचे द्राक्ष नैसर्गिक सगळ्यांनी विकत घेतले. एक ट्रकच्या ट्रक 35 मिनिटात समाप्त झाला. म्हणजे बाजारात भाव किती आहे? 30 रुपये. तुम्हाला किती मिळाले? 100 मिळाले. आणि त्यावेळेस द्राक्ष निर्यात करणाऱ्याला फक्त 63 रुपये भाव मिळाले किलोचे. किती मिळाले? 63. म्हणजे निर्यातीपेक्षा जास्त उत्पादन किंमत आपल्याला मिळते, भारतात मिळते, लक्षात ठेवा. कारण हा मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, 6वा पे कमिशन, 7वा वेतन आयोग यांच्या खिशात एवढे पैसे भरलेले आहे की पागल झालेले आहे. कसे पैसे खर्च करायला समजून नाही. फक्त एकच काम करायचं, त्यांना म्हणायचं, बघ, हा नैसर्गिक तांदूळ आहे, रासायनिक नाही, सेंद्रिय नाही, विषारी नाही, पोषण मूल्याने संपृक्त आहे, औषधी आहे, 100 रुपये किलो आहे, घेशील न घे, नाही तर कॅन्सरनं मर. कोणी कॅन्सरनं मरायला तयार नाही. कोणी नाही, जगायचं आहे. मला सांगा, कोणाला वाटतं कॅन्सरनं मरायचं आहे? हात वर करा. एखाद्या हात वर येऊ द्या. कोणालाही मरायचं नाही, कोणालाही मरायचं नाही, जगायचं आहे. आणि तुम्हाला माहीत आहे, हे कॅन्सर, डायबिटीस, हार्ट अटॅक, मधुमेह, हे हृदयविकार आणि कर्करोग हे सगळे विषारी अन्नामुळे येते. आणि रासायनिक शेतीमधून, सेंद्रिय शेतीमधून हे विष जातं. कोणालाही सेंद्रिय शेतीतलं अन्न नको, रासायनिकमधलं नको, त्यांना नैसर्गिक पाहिजे. पैसे द्यायला तयार आहे, किंमत द्यायला तयार. फक्त एकच त्यांच्या हातात, खिशात हात घालायचा आणि पद्धतशीर त्याला माहीत होणार नाही असे पैसे खेचून घ्यायचे, बस. ते काम अतिशय सोपं आहे. चव्हाणसाहेब 10 मिनिटात त्यावर बोलतील शेवटी, की विक्री व्यवस्था आम्ही कशी उभी केली. निर्यात आपल्याला नको. आपल्या देशातच हा उच्चतम महावर्ग खूप आहे. फक्त आपल्याला सोशल मीडिया आपल्या हातात आहे ना. व्हॉट्सॲप आपल्या हातात आहे, फेसबुक आपल्या हातात आहे. एक पोस्ट टाकायची, माझा तांदूळ पालेकर कृषीमधून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आहे, कोणतेही खत, कीटकनाशक वापरलेलं नाही, जीवामृत तयार झालेला आहे, हे 80 रुपये किलो आहे. खाली पत्ता आणि फोन नंबर. बघा तुम्हाला कसे फोन येतात. आणि हातवात तुमचा तांदूळ खातो, हातवात. फक्त एक आहे, तुमच्याकडे तांदूळ आहे हे लोकांना कळलं पाहिजे, आणि लोकांना विकत घ्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. मध्यस्थ कोण राहणार आहे? सोशल मीडिया. कोण राहणार आहे? सोशल मीडिया. आणि म्हणून निर्यातीच्या मागं न लागता, किंबहुना आता मनोज जोंजाळ इथं बसलेले आहे. मागच्या वर्षी ठाकरे साहेब आलेत काय? नाही आले, ते येणार नाही. तर संत्रा उत्पादक संघानं काय केलं? संत्रा निर्यात केला श्रीलंकेला. 18 रुपये भाव मिळाला, शेतकऱ्याला 13 रुपये मिळाला.
₹13. त्यावेळेस मंडीमध्ये बाजारामध्ये 7 रुपये किंमत होती. 7 ना, 7-8 रुपये. म्हणजे श्रीलंकेत निर्यात केल्यानंतर किती मिळाला? दुप्पट मिळाला. पण त्याच वेळेला आपले नैसर्गिक संत्रा मात्र आपण 20 रुपये किलोने विकत होतो. किती किलो ना? 30 रुपये किलोनं. म्हणजे निर्यात केवढ्याला? 18 रुपये आणि आपल्याला भाव किती मिळतात? 30 रुपये. निर्यातीचे मागं लागू नका, निर्यातीच्या मागं लागू नका. फक्त एकच, हा नागपुरातला ग्राहक आहे, याला फक्त काय करा? एक इंजेक्शन द्या. कोणतं? तुला कॅन्सरनं मरायचं आहे का? नाही, हे विकत घे, बस विकत घे. हाऊसिंग सोसायटी आहे, एका सोसायटीमध्ये नागपूरमध्ये 150-200 सभासद आहे की नाही चव्हाण साहेब? अध्यक्षाचा फोन नंबर मिळवा आणि त्याला फोन करा की मी तुम्हाला भेटायला येऊ इच्छितो. आम्ही नैसर्गिक पिकवतो, विषमुक्त, पोषण मूल्यांसमृक्त आणि औषधी. आम्हाला तुम्हाला भेट द्यायचा आहे. तुम्ही फक्त भेट देतोय असं शब्द म्हणा, म्हणजे तो हो म्हणेल, नाही तर म्हणेल येऊ नको. आणि मग 1 किलो तांदूळ, 1 किलो डाळ, 1 किलो बनसी गहू, थोडा भाजीपाला, फळं, जे काय असेल आपल्याकडे ते त्यांच्याकडे घेऊन जायचं. आणि त्यांना म्हणायचं, हे बघा, आम्ही पाळेकर कृषीनं हे पिकवतो, नैसर्गिक आहे, कोणतेही रासायनिक खत टाकत नाही, कीटकनाशक वापरत नाही, जीवामृतावरचं आहे, विषमुक्त आहे आणि याची किंमत अशीच आहे. हे खाल्ल्यानं आपल्याला रोग होत नाही, बिमाऱ्या होत नाही, शरीर स्वास्थ्य चांगलं राहतं आणि हे आम्ही तुम्हाला फुकट भेट म्हणून देत आहे. तुम्ही खाऊन बघा आणि तुम्ही नंतर आम्हाला सांगा. आणि शेवटले 2 वाक्य म्हणायचे, ते फार महत्त्वाचे आहे. ते वाक्य म्हणायच्या आधी त्या माऊलीला बोलवायचं, त्यांच्या पत्नीला, त्यांना इथं बोलवा. आणि ती आल्यावर म्हणायचं, हे जर तुम्ही नैसर्गिक अन्न खान ताई, तर 2 कामं फार महत्त्वाचे होतात. एक मध्ये लठ्ठपणा कमी होतो आणि सौंदर्य वाढते. तुम्हाला लगेच चहा पोहे खाऊ घालेल ते बावली आणि सगळ्या कॉलनीमध्ये फिरेल, आपला प्रचार करेल. प्रत्येकाला म्हणजे सांगू नको मी तू हे म्हणून सांगते आणि सगळ्याला सांगत सुटेल. एक पैसा न घेता आपला प्रचार होईल आणि मग तुम्हाला लगेच फोन नंबर, अरे आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे, आम्हाला पाहिजे. मुंबईच्या त्या शिबिरामध्ये संध्याकाळी एका हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन मला भेटायला आले व्यासपीठावर. 1400 कुटुंब त्यांच्या सोसायटीत आहे. किती आहे भुयासाहेब? 1400 कुटुंब. ते म्हणाले, सर आम्ही आजपर्यंत समजवतो, पण आज आमचे डोळे उघडले. 1400 कुटुंब आहे, माझ्या शब्दाबाहेर नाही, मी चेअरमन आहे, मी म्हणेन ते वागणार. एक तुमची मिटिंग आम्ही ठेवू, पण आम्हाला आजच्या आज 1400 क्विंटल तांदूळ पाहिजे, 2800 क्विंटल बनसे गहू पाहिजे. म्हणजे पहा, एक सोसायटी तुम्हाला एवढी मागणी देते. अरे मुंबई अख्खा नागपूर तुमचे हात जोडून उभा आहे. फक्त एकच खाशीन तर खाय, नाही तर कॅन्सर ना बस. हे करायला काही अडचण आहे का? आणि म्हणून हात जोडून विनंती आहे, जे विदेशी षड्यंत्र आहे, सेंद्रिय शेती करू नका, रासायनिक शेती करू नका, ते बाकीचे कर्मकांड वापरू नका, त्याची काही आवश्यकता नाही. थोतांड आहे ते सगळं. फक्त एक देशी गाय पाळा आणि 30 एकर शेती करा. विक्री व्यवस्था कशी उभी केली हे आपण आता अनुभवातून सांगूया. हां, आणि उद्या संत्रावाले कोण आहे? संत्रावाले आहे आणि संत्रा घेऊ इच्छिणार आहे ती आहे. उद्या आपण वरुडला दिवसभर बसणार आहोत. वरुडला मोटर स्टँडजवळ, बसस्टँडजवळ फिस्के सभागृह आहे. त्या फिस्के सभागृहात दिवसभर आपण बसणार आहोत. नैसर्गिक संत्रा कसा घ्यावा, मॉडेल कसे उभे करावे, दिवसभर चर्चा होणार आहे. फक्त 100 रुपये फी, ते भाडं आणि जेवणासाठी फक्त 100 रुपये आपण फी घेणार आहोत. तुम्ही सगळ्यांना निमंत्रण आहे. उद्या सकाळी 10पर्यंत तुम्ही कुठं जमा झालं पाहिजे? रमेश फिस्के सभागृह. कुठं? वरुडला, बसस्टँड समोर है ना. आता आपण 2-3 अनुभव घेऊया आणि मग शेवट करूया. मी चव्हाण साहेबांना बोलवतो, त्यांनी थोडं 5 मिनिटामध्ये विक्री व्यवस्था कशी उभी केली हे सांगावं. आणि नंतर मग संत्र्याविषयी मनोज सांगेल. आणि या वर ना वर. मित्रांनो, मागच्या 15 वर्षापासून आपण ही नैसर्गिक शेती नागपूर आणि
पूर्ण 6 जिल्ह्यात प्रचाराचं काम करतो आहे. 2009ला आपण 3 दिवसाचे धान्य महोत्सव भरवत होतो आणि जवळपास 2014पर्यंत धान्य महोत्सव फक्त शेतकऱ्याच्या बळावर आपण हे भरवले. शासनाची आपण सबसिडी घेतली नाही, बँकेचं लोन घेतलं नाही. 2015ला आपण ह्या शेतकऱ्यांकरता, नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकरता आपण पहिलं आउटलेटने इथं उभं केलं. रामदासपेठला लेंड्रा पार्क येते, नागपूर नॅचरल नावाने. आणि याचं विक्री व्यवस्थापन असं झालं की भाजीपाला असो, कडधान्य असो, तेल असो, हळद पावडर असो, ह्या सगळ्या वस्तू आपण शेतकऱ्यांचा आपण त्या आउटलेटमधून विक्री करतो आहे. आणि यावर्षी म्हणजे 2015ला आपण ही विक्री व्यवस्था चालू केली आणि आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 जिल्ह्यामध्ये हे अमरावती नॅचरल, वर्धा नॅचरल, हिंगणघाट नॅचरल, चंद्रपूर नॅचरल, औरंगाबाद नॅचरल, जालना नॅचरल, विक्रोळी नॅचरल, ठाणे नॅचरल, आता UPमध्ये अवध नॅचरल आणि इंदोर नॅचरल, एवढे नॅचरल्स जे आहेत, आपण ही जी विक्री व्यवस्था जी आहे ही तिथल्या मंडळींनी म्हणजे त्या भागातले जे नैसर्गिक शेती करतायत त्या मंडळींनी ह्या थीमवर तिथं उभारणी केलेली आहे. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात ज्याची लोकसंख्या 1 लाख आहे तिथं प्रत्येक तालुक्यात ही विक्री व्यवस्था होऊ शकते, कोणत्याही बँकेच्या लोनशिवाय आणि गव्हर्नमेंटच्या सबसिडीशिवाय. हे आपण करू शकतो, हे करून दाखवलं आहे. तर नागपूरसारख्या ठिकाणी सुद्धा आता एका आउटलेटचे 4 आउटलेट झाले. आणि नागपूरमध्ये जर 200 जरी आउटलेट उघडले तरी नागपूरच्या लोकसंख्येला ते कमीच पडणार आहे. तर विक्री व्यवस्था ही खूप मोठं असं संकट आहे. कारण मी सुद्धा जॉब करतो आहे, कृषी विभागातच आहे तरी. आणि ह्या जॉब करत असताना व्यवसाय कसा करावा हे मी 4 वर्षात शिकलो. मनाची इच्छा होती म्हणून शिकलो. आणि म्हणून हे शेतकऱ्यांचे मॉडेल्स जे आहेत, ही विक्री व्यवस्था आपण त्या पद्धतीनं नागपूरसारख्या ठिकाणी 4 आहे, येणाऱ्या 6 महिन्यात अजून 10 उघडणार आहेत. मार्केटचा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त आपल्याला ते कळायला पाहिजे की कोणत्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. आपल्याला कोणालाच मागायची गरज नाही आहे आणि कोणालाच न मागता जर आपल्याला आपले भाव भेटत असतील तर घाबरायचं सुद्धा कारण नाही आहे. एवढंच मी बोलतो आणि आपले 2 शब्द पूर्ण करतो. भावाचं असं ठेवलेलं आहे का जो समजा आता तुम्ही लोकवन गहू बाजारात विकला, काय भाव गेला बाजारात ठोक मंडीमध्ये? 12 रुपये, 15 रुपये, 15, 12 रुपये. आणि चिल्लर दुकानात विक्री तुम्ही घेतला माल, चिल्लर विकायला 1 किलो घेतला, काय भाव तुम्हीच घेतला? 20, 30, 20, म्हणजे 12 रुपयात तुम्ही ठोकमध्ये विकला आणि तुम्ही चिल्लरमध्ये 20मध्ये घेताय. आम्ही 20 रुपये शेतकऱ्याला देतोय. आम्ही कोणता भाव देतोय? चिल्लर विक्रीचा भाव देतोय शेतकऱ्याला. आम्ही देतोय म्हणजे कोण देतोय? हा ग्रुप ऑफ फार्मर देतोय. हा कोणी इंडिव्हिज्युअल नाही आहे, हा प्रायव्हेट लिमिटेड सुद्धा नाही आहे, हा क्लस्टर ऑफ ग्रुप्स आहे. कोणाचा? शेतकऱ्याचा आहे. तर चिल्लर विक्रीचा जो दर असेल तो दर आपण देतोय आणि जवळपास त्याच्यावर 30% वाढवतोय. हा 30% वाढवण्याचा अर्थ काय? दुकानाचं भाडं आहे, तिथल्या स्टाफचं पेमेंट आहे, हे त्याच्यात मॅनेज करतो आहे. आणि तुमचा त्या एक्सपर्ट जो असतो, जो तुम्हाला शिकवायला येतो तुमच्या शेतात, त्याचासुद्धा पेमेंट जो आहे हे विक्री केंद्र करत आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सरांनी म्हटलं की एकाही पैशाची गरज नाही आहे.
म्हणून विक्री केंद्रातूनच त्याची सॅलरी जी आहे ही मुलं आपल्याला तयार करायची आहेत. आमच्याकडं अजून तुटवडा आहेत त्याचा, पण ही मुलं आम्हाला तयार करायची आहेत. हे सॅलरी जी आहे ही विक्री व्यवस्थेच्या केंद्रातूनच देण्यात येतं आणि या पद्धतीचं पॅटर्न जे आहे हे आपण मागच्या 4 वर्षात आपण चालू केलेलं आहे. आत्ता सध्या आमच्या जी विक्री आहे जवळपास आमची 3.5-4 लाख रुपये मासिक आहे. म्हणजे एवढे 10 किलोमीटर 15 किलोमीटरवरून लोक येतात, नाहीतर हे गुंडाळलं असतं आतापर्यंत. परंतु लोकांची क्वालिटी जी आहे, आपण क्वालिटीला बार्गेनिंग नाही. जे शेतकरी विकतात पिकवतात या पद्धतीनं त्यांचाच माल आपण ठेवतोय आणि त्या पद्धतीनंच विक्री व्यवस्था आपली चालू आहे. आणि आमचे मॉडेल असे उभे करण्याचं तंत्रज्ञान जे आहे हे सरांच्या माध्यमातूनच आहे की एका एकरात भाजीपाला 15 ते 20 प्रकारचा एका वर्षाला दर फिक्स आहे. 20 रुपये किलो 12 महिने. आमचा प्रयत्न आहे एकरी 4 लाख. आमचा प्रयत्न आहे एकरी 10 लाख येणाऱ्या 5 वर्षाच्या आतमध्ये. हा करण्याचा प्रयत्न चालू आहे. भाजीपाल्यात आम्ही यशस्वी झालो आहे. बघूया हे पुढचं टार्गेट आपण किती वर्षात पूर्ण करू. धन्यवाद. माझा नंबर आहे 75-886-90-688 75-886-90-688 हेमंत चव्हाण. हा व्हॉट्सॲप नंबरसुद्धा आहे. समजा एखाद्या वेळेस फोन वगैरे उचलला नाही, आपण व्हॉट्सॲपवर मेसेज टाकू शकता आणि त्याच्यावर मी उत्तरही देऊ शकतो. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद चव्हाण साहेब. तुम्ही व्हॉट्सॲप नंबर कोणाकोणाकडे आहे? ठीक आहे, माझा व्हॉट्सॲप नंबर लिहून घ्या. तुम्ही माझा व्हॉट्सॲप नंबर लिहून घ्या. सुभाष पाळेकर 9850 35 27 45. 9850 35 27 45. मराठी सांगतो 98503527 आणि 45. तुमचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे, माझा हा व्हॉट्सअप नंबर तुम्ही ॲड करा. तुमच्या ग्रुपला जॉईन घ्या. तुमच्या ॲडमिनला सांगा. म्हणजे काय होईल, तुमचे प्रश्न उत्तर सतत माझ्याशी चालू होईल, आहे ना. आता चव्हाण साहेब तुम्ही नंबर लिहून घेतला. 50 लोक जरी तुम्ही जमा केले रविवारला आणि चव्हाण साहेबाला तुम्ही संपर्क केला तर दिवसभर एक शिबिर ते तुमचं घेऊ शकता. समजलं का? आणि भातपट्ट्यामध्ये धानपट्ट्यामध्ये आपल्याला 3 दिवसात शिबिर पुढे घ्यायचं आहे, फक्त धानासाठी, धान आणि भाजीपाला. तर धानपट्ट्यामध्ये एखादी संस्था कोणी येत असेल समोर तर आम्ही नक्कीच त्याचा विचार करू. ठीक आहे ना? या हां घेऊ ना त्या. आणि नैसर्गिक पद्धतीने धान कोण कोण पिकवतात? कोणतरी एक या आणि उत्कृष्ट तुम्ही धान पिकवलेलं आहे आपल्या जीवामृतावर आणि विक्री व्यवस्था उभी केली आहे असं कोणी असेल तर या आणि सांगा. या, तुमचा परिचय द्या आणि यांचा नंबर लिहून घ्या. हॅलो, मी मुकुंद नागदेवे, भंडारा इथं शेतकरी आहे. मी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये साहेबांचा एक शिबिर केलं जळगावचा. त्यानंतर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 0 बजेट नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली आणि बाजूला मी शेती केली. त्यावेळेस मी धान पीक केलं. तर मला आता सध्या माझ्या शेतीच्या बाजूला रासायनिक शेती करत आहे आणि मी एका बाजूला 0 बजेट नैसर्गिक शेती करत आहे. मला आता ह्या वर्षी एका एकराला 16 खंड्या धान झाले आणि रासायनिक शेतीवाल्याला 9 खंड्या धान झाले. तर हे सर्व जीवामृतचा प्रकार आहे.
आणि जीवामृतमुळे मी शेती करत आहे पूर्ण. तसंच माझे आता शेवगा लावला आहे आणि भाजी शेती पण आहे माझ्याकडे, भाजीपाला. बस भंडारा. माझा 9130 26 4656 मुकुंद नागदेवे. हां 9130 हो 9130264656 भंडारा. हो नाही बाजूला आहे शेती. दिगोरी आमगाव. शेवगा माझ्याकडे मोरिंगा आहे. मोरिंगा धान आहे. जय श्रीराम. हां हां जय श्रीराम. 16 खंडे. हां 1 एकराला. रासायनिक नैसर्गिकमध्ये 16 खंडी झाली आणि शेजारी रासायनिकमध्ये 9 खंडी झाली, म्हणजे 1.5 पट उत्पादन झालं की नाही. नमस्कार भाई साहेब, मला प्रश्न विचारा. असं आहे का? मला अमरवेलचं प्रश्न. बरं, संत्रावाला कोणी आहे का? एक उत्तम संत्रा घेतो आहेत आणि बहार घेतला आहे आता आंबिया मृग, कोणी आहे का? बरं, मी मनोज जोंजाडला बोलावतो आणि आपल्या संत्रा उद्योगामध्ये संत्र्याला पर्याय फक्त संत्रा आहे, कापसाला पर्याय फक्त कापूसच आहे आणि धानाला पर्याय फक्त धानच आहे. त्याच्यामुळं हे सोडून दुसरं काही घ्या हे चुकीचं आहे. आमचे मॉड्यूल उभे आहे. अत्यंत सुंदर कापूस आहे यावर्षी, कोणतेही कीड नाही, रोग नाही, अत्यंत उत्तम भात आहे. आत्ताच तुम्ही ऐकलं 1.5 पटीनं. आणि आमचा संत्रा बघून घ्या, चमत्कार बघा, आंबे असो कमरूग असो. त्याच्यामुळं विदर्भाचं भविष्य फक्त आपणच घडू शकतो आणि म्हणून हा विषय अगदी विस्ताराने समजून घेतला पाहिजे. मनोज जोंजाळ. आदरणीय पाळेकर सरांना चरणस्पर्श. संपूर्ण शेतकरी बंधू, माझं नाव मनोज जानरावजी जोंजाळ, मुक्काम पोस्ट काटोल, तहसील काटोल, जिल्हा नागपूर. मागच्या 14 वर्षापासून मी जे सुरुवातीचं नाव होतं 0 बजेट नैसर्गिक शेती व आता त्याचं सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जे आता झालं आहे नवीन नाव, ते मी नैसर्गिक शेती मागच्या 14 वर्षापासून करत आहे. या 14 वर्षामध्ये सरांच्या आशीर्वादानं आणि जे 0 बजेट नैसर्गिक शेती जे आंदोलन आहे ते आम्ही मोठ्या प्रमाणात जे काही प्रयत्न करू शकलो, पण त्याच्यामध्ये जे संत्र्यामध्ये जे काही आम्हाला यश मिळालं ते असं यश आहे. याच वर्षीचं एक छोटंसं उदाहरण सांगतो कारण वेळ कमी आहे, 2 मिनटात मी संपवतो. की यावर्षी मोठ्या प्रमाणात गळ होती संत्र्याची, पाऊस कमी झाला होता, संत्र्याचा साईज पण बनलेला नव्हता विदर्भामध्ये इतर क्षेत्रामध्ये. तेव्हा आमचा संत्रा जो आहे हा संत्र्याची क्वालिटी सुंदर होती आणि गळ एकदम कमी होती. आणि हा जो संत्रा आहे इथे यावर्षी जो 15 ते 20 रुपये किलो भाव होता संत्र्याचा जेव्हा चालू होता, तेव्हा आम्ही आमचा हा नैसर्गिक संत्रा 40 रुपये किलोच्या भावाने जवळपास संपूर्ण विकला. मीच नाही विकला तर माझ्या काटोलला आता प्रमोद ठाकरे आहे, त्याच्यानंतर साळवे आहे, दीपक, तर सर्वांचाच संत्रा हा 40 रुपये किलोच्या भावाने जवळपास संपत आला आहे, थोडाफार राहिला आहे. तर
आज अशी सरांनी जे सांगितलं त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. फक्त भारतामध्येच एवढं जबरदस्त मागणी आहे का आपण पूर्ण करू शकत नाही. सरांच्याच मार्गदर्शनानुसार मी यावर्षी बन्सी बियाण्याचा गहू केला होता. त्याला 100% चांगला प्युअर केला, 99% प्युअर झाला होता. त्याची एवढी डिमांड होती की मागच्या 20 दिवसा अगोदरच संपला. अजूनही मला फोन येत आहे बन्सी बियाण्याच्या गव्हासाठी. म्हणजे याच्याहून तुम्हाला लक्षात येईल इथे बसलेले जे नवीन शेतकरी आहे की नैसर्गिक शेती, सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जर तुम्ही सुरुवात केली आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये एकदम सुरुवात केल्यावर दुसऱ्याच वर्षी त्याच्यामध्ये मला खूप पैसा मिळाला पाहिजे असं न विचार करता तुम्ही त्याच्यामध्ये जर झोकून दिलं, 2 वर्षानंतर तुमची विक्री व्यवस्था हळूहळू सराच्या माध्यमातून नाव होईल आणि मोठ्या प्रमाणात त्याची या भारत देशामध्ये आज सर्वीकडे मागणी चालू आहे. पण त्याकरता तुम्हाला समोर होणं आवश्यक आहे. जसा चव्हाण साहेब मदत करतात किंवा संत्र्यामध्ये मी काही संत्रा जो बागायतदार असेल त्याला मदत करेल. पण इच्छाशक्ती तुमची पाहिजे. तुम्ही जोपर्यंत समोर येणार नाही, जोपर्यंत तुम्ही आमच्यासोबत संपर्क करणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग करून, तुम्ही तरुण मुला चांगलं प्लॅनिंग करून आपल्या देशी गाईची सेवा पण होते. त्या देशी गाईच्या दुधापासून बाकीचं तुमचं उत्पादनही वाढेल किंवा तुमच्या घरी खाण्यामध्ये तुमचा सकस आहार पण तुम्हाला होईल. आणि त्याचे शेण आणि गोमूत्रापासून जर तुम्ही ही नैसर्गिक शेती केली तर हळूहळू तुमच्यावर जे काही कर्ज असेल ते कर्ज दूर होईल. कारण आमचा असा अनुभव आहे का आम्हाला कोणतंही कर्ज घेण्याची पाळी येत नाही. आणि एखादा आम्ही मोठ्या प्रोजेक्टसाठी घेतलंही तरी लवकरात लवकर आम्ही बँकेला वापस करतो. तर ही कॅपॅसिटी तयार या सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीमुळे आमची तयार झाली आहे. आमचा तर फायदा झालाच आहे. पण आमची विनंती आहे की या आज तुम्ही जे काही लाभ घेतला सरांचा याच्यामधून तुम्ही आपलं काहीतरी चांगलं प्लॅनिंग करा आणि नैसर्गिक शेतीची सुरुवात करा अशीच मी एक कळकळीची विनंती करतो. उद्या वरुडला एक चिंतन शिबिर आहे संत्र्यावर स्पेशल, फिसके मंगल कार्यालय बस स्टँडजवळ वरुड. तर ज्या कोणाकडे संत्रा असेल त्यांनी तिथे यावं अशी मी विनंती करतो. आणि माझा मोबाईल नंबर तुम्हाला देतो 9822515913 9822515913. धन्यवाद. हा व्हॉट्सअपही आहे आणि मोबाईल नंबर पण आहे. नाव मनोज जवंजाळ, मुक्काम पोस्ट काटोल, जिल्हा नागपूर. इथे नोकरी करून शेती करणारे कोण कोण आहे? म्हणजे तुमची तर अपक्ष आमदारासारखीच गोष्ट आहे, इकडे नाही तिकडे नाही असं झालं ते. पण दोन्हीकडचे फायदे मिळतात. तर मी आता आमचे भुयासाहेब आहेत, नोकरी करतात पण उत्कृष्ट नैसर्गिक शेती करतात, त्यांना बोलावतो. केळीचा घड 30 किलोचा, एका ठिकाणी 2-2, 3-3 घडं 30-30 किलोचे. आणि हळद, अद्रक याच्यामध्ये तुरीमध्ये. तर 2 मिनटं भुयासाहेब बोलतील आणि नंतर प्रश्नोत्तर घेऊया आपण. धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार. खरं म्हणजे आता सरांनी या व्यासपीठावर बोलावणं मला म्हणजे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अनुभव काही फार मोठा नाही शेतीचा. गेल्या 10 वर्षापासून मी शेती करतोय, पण नैसर्गिक शेती 4 वर्षापासून करतोय. पण शेती करताना कॅल्क्युलेटेड केलेली आहे, म्हणजे सर्व मोजमाप करून. आणि मोजमाप करून करताना नुसतं नफा हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवला. पण जेव्हा नैसर्गिक शेती सरांकडून आम्ही शिकलो, सरांचे जे काही प्रिन्सिपल जे काही शिबिरातून आम्ही आत्मसात केलं, त्यानंतर डोळे उघडले. म्हणजे आम्ही आमच्या जमिनीचा सत्यानाश करणार, आमच्या पुढच्या पिढीचा सत्यानाश करणार, पर्यावरणाचा ऱ्हास करणार आणि एवढं सर्व करून आमच्या हातात काहीच नाही उरणार. हे ज्याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा खऱ्या अर्थाने या शेतीला व खरोखर अशी शेती होते का याच्यावर विश्वास नव्हता. म्हणून 3 वर्ष डिवोट करायचं ठरवलं की दानात देऊ बाय 3 वर्ष.
की आपण या पद्धतीने एकदा जुगार खेळायला हरकत नाही, म्हणून जुगार कामाला लावला. आणि पहिल्या वर्षी माझ्याकडे जे पिकं असायचे ते अद्रक, हळद, मिरची आणि केळी. केळीमध्ये 5x6ची लागवड असायची. एका एकरात 5x6 प्रमाणे 1452 झाडं बसायचे. आणि 1452च्या कॅल्क्युलेशनप्रमाणे मला म्हणजे 30 मेट्रिक टन 25 मेट्रिक टन उत्पादन यायचं रासायनिकमध्ये. 4 वर्षानंतर हा फरक आम्ही जेव्हा याच्यात चालू केला झिरो बजेटमध्ये, तेव्हा माझ्या केळीच्या उत्पादनात की यत्किंचितही फरक पडलेला नाही. उलट मला जे 80 रुपये प्रति झाड खर्च यायचा तो खर्च मला फक्त 10 ते 12 रुपयावर आला. 12 रुपये म्हणजे माझे जवळपास 70 रुपये तिथे वाचलेत. आणि जेव्हा चव्हाण साहेबांनी जसं सांगितलं की आमची विक्री व्यवस्था उभारली, त्या विक्री व्यवस्थे माध्यमातून जसं 100 क्विंटल आता केळी विकली विक्री व्यवस्थेमार्फत 4,000 रुपये क्विंटलप्रमाणे, ते 4 लाखाची झाली. आणि 300 क्विंटल 400 क्विंटल केळी ही खुल्या बाजारात विकली, ज्याला सरासरी मला 8 रुपये भाव मिळाला. म्हणजे 3,20,000ची केळी झाली माझी 400 क्विंटल, आणि 100 क्विंटल झाली माझी 4 लाख रुपयाची. म्हणजे आता हा कुठला फरक आहे? लोकांना या गोष्टीची म्हणजे मागणी आहे, लोकांना याची जाणीवसुद्धा आहे, लोकांच्या संवेदनासुद्धा जागृत आहेत की आम्हाला नैसर्गिक पाहिजे, पण शाश्वत कोणी द्यावं, शाश्वत कोणाकडून पुरवठा होईल याची शाश्वती जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत या शेतकऱ्याचं किंवा विक्री व्यवस्थेचं भलं नाही. हे जेव्हा जाणवलं तेव्हा मोठ्या प्रमाणात आम्ही सोशल मीडिया आणि एक आता ग्रुप बनवला, ज्या ग्रुपमधून फेसबुकवर आता याच्या बऱ्याचशा पोस्ट चालू असतात. आणि त्याचा रिस्पॉन्स आता यायला लागला. तर भारतभरातल्या कोपऱ्यातून केळीची मागणी माझी वाढत आहे. मला पुण्यामध्ये एकट्या कमीत कमी मला 65 मेट्रिक टनची मागणी आली आहे, जो आता माल मी देऊ शकत नाही. ही विक्री व्यवस्था यामार्फतच उभारण्यात आलेली आहे, कारण आता माझ्याकडे तेवढा माल नाही आहे. कांदा मी 160 क्विंटल काढला, 160 क्विंटलही संपला, फक्त 4 क्विंटल शिल्लक आहे. बाजारात भाव कांद्याचे फक्त 10 रुपये 12 रुपये आहेत. मी 25 रुपये किलोच्या खाली कांदा विकलेला नाही. अद्रक वर्षभर 100 रुपयाने येते, वर्षभर 100 रुपये, म्हणजे 100 क्विंटल अद्रक जरी पकडलं एकरी मिनिमम, तरी तुम्ही आता 100 रुपयाने भाव करा. एकरी 10 लाख रुपये प्रति उत्पन्न झालं तुमचं. हळद तुमची समजा बाजार 7,700 रुपये तर 8,400 रुपयापर्यंत आहे क्विंटलप्रमाणे. आज आपल्या हळदीला 300 रुपये किलोची मागणी आहे. म्हणजे कुठे झाले भाव माझे? आणि हा सर्व चमत्कार मला फक्त नैसर्गिक शेतीतून प्राप्त झाला आहे. यानं हा एक झाला माझा एक उत्पन्नाचा स्रोत. दुसरा स्रोत तुम्ही जमिनीत येऊन पहा, जमीन तुम्ही हातभर म्हणजे फूटभर हातानं खड्डा कराल अशी जमीन नरम झाली आहे. ज्या जमिनीत तुम्हाला जसं सरांनी सांगितलं ह्युमस, हा ह्युमस तयार झाला, सूक्ष्मजीवाची वाढ झाली आहे, जमिनीचा कस सुधारलेला आहे. कुठली गोष्ट टाका ती उत्पादनक्षम असेल, आणि उत्पादने असं नाही तर दर्जेदार आणि स्वादिष्ट असेल, जे तुमच्या मानवी आरोग्याला चांगलं असेल, जे तुम्हाला एक चांगलं जीवन जगण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. आणि आपल्या जमिनीची पोरोसिटी एवढी वाढते की जेवढा पाऊस आपल्या जमिनीत येतो तेवढं पूर्ण पाणी आपल्या जमिनीत साचते, आपल्या जमिनीतल्या पाण्याची लेवल वाढते, थोडक्यात आपल्या जमिनीची जलधारण क्षमताही वाढते. आणि आपल्याला कमी पाण्याचं जर पावसाळा कमी झाला तरी आमच्या शेतात अजूनही पाणी टिकून आहे. म्हणजे 2-3 शेतं माझे 3-4 ठिकाणी शेत आहेत. 3-4 ठिकाणचं जर पाहिलं तर आजूबाजूच्या माझ्या 50 किलोमीटरच्या पेरीफेरीत आज बोर बंद झाले चालू आहे आणि विहिरही आहे. हा फक्त चमत्कार ह्या 4 वर्षात जर मी ही नैसर्गिक शेती केली नसती तर मी त्या लोकांमध्ये माझी गणना झाली असती आणि पर्यायानं मला शेती सोडावी लागली असती. ही शेती टिकून ठेवण्याचं एक जे काम हे नैसर्गिक शेतीमध्येच शक्य आहे. असं तुम्हाला आता बाकीचे पिकं जसे म्हटलं भाजीपाल्याचं, आता आम्ही भाजीपाला सुरू केला. भाजीपाल्याचं मॉडेल मला चव्हाण सरांनी दिलं. सरांनी काही लोकांचे कॉन्टॅक्ट देऊन मला ते देशी बियाणे मिळून दिलेत. त्याच्यावर आम्ही भाजीपाला चालू केला. तर भाजीपाल्याचं पहिल्यांदा मॉडेल जेव्हा हातात आलं तर माझ्या लक्षात असं आलं की खरोखर 3 लाख रुपये प्रति एकर पैसे उडतात, नुसतं मिळत नाहीत. शिल्लक उरणारे पैसे 3 लाख रुपये आहेत, पण त्याला खूप जबर मेहनत लागते. म्हणजे आतापर्यंत आपण जे शेती केली आम्ही ते वार्षिक पिकं काढलेत, अन्नधान्यवर्गीय, डाळवर्गीय, तेलवर्गीय किंवा फळवर्गीय. पण भाजीपालावर्गीय पहिल्यांदा काढतोय. भाजीपालात प्रचंड मेहनत लागते. मेहनत करायची ज्याची तयारी आहे त्याला 6 लाख रुपये मिळायला काही प्रॉब्लेम नाही शेतीत. त्या नैसर्गिक शेतीत हे सर्व शक्य आहे. मित्रांनो, एवढीच इच्छा आहे की आज आपण हे जे इथं ऐकलं याला सखोल समजून घ्यावं, जाणून घ्यावं. आणि जे प्लॉट शेतकऱ्यांचे जसं आता जौंजाळ सर आहेत किंवा चव्हाण सर आहेत किंवा ज्या सरांनी यांना बोलवलं होतं आपल्या मुकुंद भंडारेंचे, यांच्या प्रत्यक्ष शेतावर व्हिजिट करावी आणि तिथं बघावं की खरोखर हा चमत्कार असा होतो का, असं उत्पादन मिळते का. तर तुमच्या लक्षात असं येईल
की नैसर्गिक शेतीची कास आपण धरली तर निश्चितच आपला जो होणारा ऱ्हास आहे तो टळेल आणि आपल्याला भविष्याची जी चांगली वाटचाल आहे, सुकर वाटचाल आहे, समृद्धीकडे नेणारी ठरेल एवढी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माझं नाव रवींद्र भुयार. रवींद्र भुयार. भुयार भुयार. नंबर गाव परतवाडा. माझा नंबर आहे 97 66 93 65 58 97 66 93 6558 व्हॉट्सअप नंबर आहे. काही शंका असेल तर जरूर मला व्हॉट्सअपवर कळवाव्या. जनरली फोन संध्याकाळच्या वेळेस केला तर फार योग्य, म्हणजे रात्री 8 नंतर किंवा सकाळी 9च्या पहिले. धन्यवाद. आता आपल्याला हॉल सोडावा लागणार आहे, दुसरे त्यांचे कार्यक्रम आहे. तर हे 2 प्रश्न आलेले आहेत अमरवेलचे. फेरपालट केल्याशिवाय अमरवेलचा प्रतिबंध होत नाही. एकच पीक एका शेतात घेऊ नये. आणि दुसरा प्रश्न आहे की जंगली जनावरं, माकडं, हरणं भयंकर त्रास आहे डुक्कर वगैरे. अगदी खरं आहे, पण 2 गोष्टी आमच्या लक्षात आल्या. जीवामृताची फवारणी केली तर हे खात नाही, जीवामृताची फवारणी केली तर, कारण ती विष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, एक जैविक कुंपण म्हणजे 4.5 फुटावर हादगा लावायचा. हादग्यावर आपल्याला वेली चढता येतात. 2च्या मध्ये करवंद घ्यायचे, 2 हादग्याच्या मध्ये. बुडापासून जमिनीपासून वरपर्यंत काटेच काटे, जंगली जनावर आतमध्ये जात नाही. आणि सोलर फेन्सिंग हा एक चांगला झटका मशीन लावली, त्यालाही एक उपाय आहे. आणि शेवटी डुकरं, माकडं, हरणं हा सरकारचा विषय आहे, ती सरकारची मालमत्ता आहे. आणि जरी ते आपल्याला आर्थिक मदत देणार असेल तरी त्याची काही फायदा नाही. आणि म्हणून सरकारलासुद्धा आपण थोडंसं प्रतिवादी केलं पाहिजे की तुम्ही तुमचे माकडांचा बंदोबस्त तुम्ही करा. आणि दुसरी गोष्ट, हे प्रत्येक गावामध्ये देवराई होती, देवराय. एक जंगल सोडलं जात होतं, तिथे काहीच कोणताही हस्तक्षेप नव्हता. तिथे जनावरं राहायचे, तिथं पाण्याची व्यवस्था राहायची, नदीच्या काठीच राहायचं. पाखरं तिथं जायचे, जनावर तिथंच राहायचे, आपल्या शेतीला अजिबात धोका नव्हता. आता वाघं वाढले, जंगल तेवढंच आहे, जंगल कमी होत आहे, त्याच्यामुळे वाघाला विस्तारासाठी जागा नाही, म्हणून ते मानवी वस्तीवर आक्रमण करत आहे. याचा उपाय आपण आपल्या पद्धतीनं करावा. आणि सरकारला कायदे बनवून काहीच होणार नाही. त्यासाठी संपूर्ण जे वन आहे, वनाला कुंपण त्यांनी घालावं, ते त्यांचं काम आहे, आपलं काम नाही आहे. त्यांचा बंदोबस्त त्यांनी करावा, ते सरकारचं काम आहे. त्यासाठी आपण एखादा जनहित याचिकासुद्धा कोर्टात दाखल करता येईल. तर मित्रांनो, आपण खूप 3 तास चर्चा केली. हा हॉल मोठा घेतला यासाठी त्यांना असं वाटलं की लोक जास्त आली तर तिथे बसणार नाही. त्यांचा उद्देश खूप चांगला होता, परंतु लोकांना कळलंच नाही की हॉल कुठं आहे. फिरण्यात चक्रव्यूहात घुमत राहिले, त्याच्यामुळे खूप लोक नाही आलेत. खूप लोक, त्यांना कळलंच नाही हॉल कुठं आहे. हा तिथे असता तर कदाचित ओसंडून गेला असता. पण जे आलात, आपण दर्दी लोक आहात, तुम्ही सतत संपर्कात राहा आणि आपण नेहमी हे आंदोलन पुढे नेऊया. आमची तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की धन जोडावे. संत तुकाराम म्हणतात, पैसे कमवा. पैसे कमवायला संताची अजिबात आक्षेप नाही आहे, पण उत्तम व्यवहार आहे, चांगल्या व्यवहाराने पैसे कमवा. लोकांना
विष खाऊ घालणं चांगला व्यवहार नाही आहे, उत्तम व्यवहार नाही आहे, पाप आहे. पाप करू नका, त्याची आवश्यकता नाही आहे. आणि आपण लोकांना विषमुक्त अन्न खाऊ घालून लोकांना जगवतो, जगण्याचा अधिकार देतो. आपण स्वतःला शांती वाटते कारण लोकांपासून आपण लोकांना जगवतो, लोकांचं नुकसान करत नाही, पाप करत नाही, पुण्य करतो. हा फार मोठा हेवा आहे. पैसे लोक वर घेऊन जात नाही, खाली हाताने येतो, खाली हाताने जातो. आणि इथे राहिलेला पैसा कोण कसा वापरेल काही सांगता येत नाही. नोटबंदी झाली म्हणजे त्याची नोटाची काही किंमत राहत नाही. आणि राहतं आपलं पुण्य, ते पुण्य तुम्ही विषमुक्त अन्न लोकांना खाऊ घालून कमवू शकता. इथेच संपवतो. मी ॲग्रोव्हिजनचे आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलावलं, आपले सेवेची सुसंधी उपलब्ध करून दिली. आणि इथे जे प्रदर्शन चालू आहे आत्महत्या रोखण्याला, हे प्रदर्शन सहाय्यक होईल का हा एक प्रश्नच आहे. कारण तिथं सगळे मौत का सामान बेच रहे हैं किसानों के. तो पुढच्या वेळेला यांनी विचार करायला पाहिजे की हे आत्महत्या थांबवायची असेल तर रासायनिक शेतीच्या, सेंद्रिय शेतीच्या निविष्ठाचं प्रदर्शन लावणं ठीक होणार नाही. तिथं नैसर्गिकचंच उभं करावं. आपले जे ग्रामीण उद्योग आहेत ते पुन्हा एक्झिबिट करावे आणि हुन्नर आहे, कौशल्य आहे ते एक्झिबिट करावं. ते चांगलं राहील. एक ग्रामीण संस्कृती पुन्हा उभी करावी, असं एक नयं वेगळं प्रदर्शन करता येईल तर ते त्यांनी करावं अशी माझी एक नम्र सूचना आहे. नाही शंका थोडी पटकन विचारा कारण त्यांना हॉल करून द्यायचा आहे. हां हो, सीताफळ होऊ शकते 4च्या मध्ये. आणि सागवानावर तुम्हाला किती वर्ष झाड आहे? हां, काळी मिरी चढवा तुम्ही, खाली हळद अद्रक घ्या, मिरची घ्या, बहुत बढिया होईल. सावली त्याला सावलीच पाहिजे. हां, सीताफळ 4च्या मध्ये होईल, 4च्या मध्ये सीताफळ होईल. हो ना, 10x10च्या 4च्या सेंटरला घ्यायचं, 4च्या सेंटरला मध्ये दुपारी सूर्यप्रकाश पडतो, खाली काहीच पडत नाही. मग फक्त काळी मिरी हळद अद्रक घ्या, बस. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. आता वेळ नाही आपल्याला, त्यांना हॉल द्यायचा आहे. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचे आभार, आयोजकांचे आभार, धन्यवाद.